देवी आई, श्रीकांत सरांसाठी दूध आणलंय. कुठे आहेत ते? ते तिथे टेबलवर ठेव, मी देईन त्याला. देवी आई, आज जे काही बी झालं ते बरं नाही झालं. प्रीतम सरांना खूप वाईट वाटलंय. प्रिया मॅडम सुद्धा दुखावल्या गेल्या. तुम्ही त्यांना असं बोलायला नको होतं. तुम्ही ओळखता तुमच्या मुलाला. ते जर का सांगतायत की त्यांनी हे सगळं मुद्दाम केलं नाहीये तर ते खरं बोलत असतील ना. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. तू त्याची वकिली करायला आली आहेस इथे? नाही, मी चुकीला चूक अन बरोबरला बरोबर म्हणायला आली. तो अधिकार तुझा नाहीये, किमान ह्या घरात तरी नाही. तुझा काय संबंध ह्या घराशी? कोण आहेस तू? या घरची सून आहे मी. मी नाही मानत. तू ह्या घराची सून नाहीयेस आणि हा आमच्या घरातला अंतर्गत प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बाहेरच्यांनी यात नाक खुपसू नये. देवी आई, प्लीज असं नका बोल. मी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे तू मला सांगू नकोस. मी तुम्हाला ह्या घरात राहायची परवानगी दिली आहे, हे खूप झालं. फार बोलू नकोस. जे झाले ते तुम्ही सगळं सांगितलंय ना? हो साहेब, मी सगळं सांगितलंय. म्हणजे बघा, घरातून निघाल्यापासून ते त्या कामगार कल्याण हॉस्पिटलच्या ऑफिसला जाईपर्यंत मी सगळं सांगितलंय तुम्हाला. म्हणजे त्यात हे बघा, महत्त्वाचं एवढंच आहे की मी घरातून निघालो, तिथे रस्त्यावर काही लोक होती ज्यांनी मला सांगितलं की गाडीचा टायर पंक्चर झालाय. मी उतरून बघितलं तर टायर व्यवस्थित होता. मग मी परत गाडीतून बसलो आणि मी निघालो. या सगळ्यात मला ना फक्त त्यांचा चेहरा नाही बघता आला साहेब. मला कळतं हे कोणी केलं असेल ते. साहेब, कोणी केलं? हे त्या टकटक गँगचं काम असेल. ते असेच गाडी जवळ येतात, काचेवर टकटक करतात. एकदा गाडीची काच खाली घेतली की गाडीतलं सामान सगळं लंपास करतात. साहेब, पण जर आपल्याला माहिती आहे की अशा चोऱ्या होत आहेत तर आपण थांबवत का नाही? त्यांना पकडत का नाही? अहो, ते का स्वतःहून येणार आहेत का पोलीस स्टेशनला? ते रोज रोज जागा बदलत असतात, कधी ह्या जागेवर तर कधी त्या जागेवर. हो साहेब, सगळं मान्य आहे मला, पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे ना आपण. आता ते तुम्ही आम्हाला शिकवणार? नाही नाही, तसं नाही, पण रक्कम थोडी मोठी आहे ना, म्हणून म्हणतो. मोठी रक्कम आहे हे आता कळतंय तुम्हाला? अहिल्यादेवी किर्लोस्करांचे सुपुत्र ना तुम्ही? बघा साहेब, मला मान्य आहे माझी चूक झाली आहे, आणि हे सगळं बोलून आता काही उपयोग आहे का? प्लीज माझी मदत करा ना. ठीक आहे, आम्ही तपास घेतो. काही कळालं की कळवतो. येतो मी. थँक्यू. लाख रुपये हरवून आलास तू? तुला माहितीये 50 लाख रुपये किती असतात ते? लहानपणापासून राबायला लागला असता ना, म्हणजे किंमत कळली असती. मी खूप जबाबदारीने ते पैसे घेऊन गेलो होतो, पण मला खरं सांग, तू हे सगळे पैसे तुझ्या मित्रांवर उडवून नाही ना आलास? प्रीतमची सगळी बँक अकाउंट्स फ्रीज करून टाका. त्याला त्याच्या अकाउंट मधनं 1 रुपया सुद्धा काढता नाही आला पाहिजे. आणि जोपर्यंत हे सगळे पैसे मला परत करत नाहीस तोपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. अरे प्रीतम ब्रो. हां, हॅलो दिन्या. हां, ऐक ना रे भावा, मला ना जरा हेल्प हवी होती. थोडे जरा पैशांची गरज आहे रे. तुला आणि पैसे? अरे काय चेष्टा करतोस काय रे? हा, अरे तू किर्लोस्कर आहेस, किर्लोस्कर. तुला काय पैशाची गरज रे? अरे नाही, चेष्टा नाही करत आहे. सिरियसली पैसे हवेत मला. एकाला परत करायचे रे जरा. ओके ठीक आहे. बरं मला सांग, किती पैसे हवेत तुला? 50 लाख. काय?
50 लाख खूप मोठी रक्कम आहे रे. माहिती आहे मला मोठी रक्कम आहे. पण जरा बघ ना यार, मॅनेज होत आहेत का प्लीज. अरे एवढे पैसे कोण खिशात घालून फिरतं का? तू एक काम कर, तू मला आज रात्री सिटी नाईट क्लबला भेट, आपण तिथे बसून बोलूया. ओके ओके, मी येतो. हां, भेटू. येस, बाय. आई, मी पण तुझाच मुलगा आहे. तुझे सगळे पैसे तुला नक्की परत करेन मी. प्रिया मॅडम, अहो पारू, काय कुठं लक्ष आहे तुमचं? सॉरी मी आले. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा आधी. प्रिया मॅडम, देवी आई प्रीतम सरांवर रागवल्या त्याचाच विचार करत होतात ना तुम्ही? हो अरू, आई आज खूप विचित्र रिॲक्ट झाल्यात ग. प्रीतम त्यांना सांगत होते की त्यांची यात काहीच चूक नाहीये, त्यांनी मुद्दाम केलेलं नाहीये, पण आईंनी त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही. तू सांग मला, आईंनी प्रीतमवर विश्वास ठेवायला हवा होता ना? शेवटी त्यांचाच मुलगा आहे ना ग. ते ओळखतात त्यांना, मुद्दाम नाही करणार आहेत प्रीतम हे सगळं. पण आई त्यांना खूप बोलले. अरे प्रीतमच्या मनाला हे सगळं खूप लागलंय ग. ते खूप दुखावले गेलेत. मला ना काय करू काही कळतच नाहीये. बरोबर आहे तुमचं प्रिया मॅडम, कुणाच्याही मनाला लागणारच. आणि तो माणूस जर का प्रामाणिकपणे त्याचं काम करत असेल ना, तर साहजिक आहे त्याच्या मनाला तर लागणारच. अरे मला प्रीतमचं खूप टेन्शन आलंय ग. प्रिया मॅडम, तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि काळजी तर अजिबात करू नका. आपण आहोत ना, आपण बोलू प्रीतम सरांसोबत, आपण समजवू त्यांना. पण तुम्ही खंबीर राहा. आज आई खूप बोलली मला, पण तिचा तो हक्क आहे. ती बोलणार नाही तर कोण बोलणार? आपण मी पण अहिल्या देवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. लहानपणापासून आई वडिलांना बिझनेस करताना बघितलंय मी. बिझनेस रक्तात आहे, माझ्या रक्तात. मान्य आहे मी दादा इतका ग्रेट नसेल, पण 50 लाखाची रक्कम इतक्या सहजासहजी हलगर्जीपणाने हातातून घालवण्याची चूक मी कधीच करणार नाही. याआधी पण असं इतक्या मोठ्या रकमा नाही, पण मोठ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्यात मी. या वेळेला ही चूक कशी झाली तेच कळत नाहीये मला. एकूणच हे सगळंच कसं झालं ते कळत नाहीये.